नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी अजय सर तुम्हा सर्वांचं डिप्लोमाला या युट्यूब चॅनल आणि डिप्लोमाला या ऑफिशियल ऍप वरती परत स्वागत करतोय. आणि आज तुमच्यासाठी घेऊन येत आहोत आम्ही लाईव्ह प्लस रेकॉर्डेड बॅचेस. दररोज संध्याकाळी 6 वाजता ह्या बॅचेसचा टायमिंग असेल. ज्या विद्यार्थ्यांना ही बॅच एनरोल करायची असेल त्यासाठी फीस फक्त आहे 1999 रुपये. ह्यामध्ये आम्ही तुम्हाला लाईव्ह प्लस रेकॉर्डेड बॅचेस असतील. प्रत्येक चॅप्टरच्या पीडीएफ नोट्स प्लस क्लास नोट्स सुद्धा अवेलेबल असतील. पूर्ण डेटा किंवा जे सिलेबस आहे तो पूर्ण रेफरन्स बुक मधून आम्ही कव्हर करणार आहोत. प्रत्येक गोष्ट तुम्हाला या ठिकाणी सांगणार आहोत. आणि विशेष म्हणजे ह्या प्रत्येक सिलेबसचं ह्या अशा प्रकारे आम्ही तुम्हाला इथे पीडीएफचं रिप्रेझेंटेशन देणार आहोत. ठीक आहे. फर्स्ट जो सिक्वेन्स वाईज तुमचा जो सिलेबस असेल, ज्याप्रमाणे मी म्हणेल की फर्स्ट जो आहे तो ऍडव्हान्टेजेस आहेत ऑफ इंडक्शन मोटर. नेक्स्ट डिसएडव्हान्टेजेस काय आहेत इंडक्शन मोटरच्या. नेक्स्ट व्हॉट आर द डिफरंट ऍप्लिकेशन ऑफ इंडक्शन मोटर. नेक्स्ट ऍप्लिकेशन ऑफ इंडक्शन मोटर. रोटेटिंग मॅग्नेटिक फील्ड कशी क्रिएट होते त्याबद्दल डिस्कशन असेल. पूर्णच्या पूर्ण डिटेल्स डिस्कशन आम्ही या ठिकाणी करणार आहोत. त्यानंतर मित्रांनो ऍप्लिकेशन. ठीक आहे. कन्सेप्ट ऑफ रोटेटिंग मॅग्नेटिक फील्ड. तुम्ही पाहू शकता प्रत्येक पेज हे ऑलरेडी इथं सेट केलेलं आहे. Speed of rotating magnetic field, direction, how to change the direction of rotating magnetic field. Then after the construction of induction motor, types of induction motor, squirrel cage and slip ring induction motor. प्रत्येक डायग्राम, त्याची वर्किंग, एक्सप्लेनेशन, comparison between the squirrel cage and slip ring induction motor, operation. ठीक आहे. नेक्स्ट ऍड केले कॅन द ऍक्च्युअल स्पीड एन बी इक्वल टू सिंक्रोनस स्पीड. प्रत्येक छोटे छोटे पॉइंट इफेक्ट ऑफ लोडिंग ऑन इंडक्शन मोटर. जर इंडक्शन मोटर वरती जर लोड जर इन्क्रीज झाला तर त्याचे काय काय इफेक्ट होतील आणि कुठले पॅरामीटर चेंज होतील ह्या सगळ्या गोष्टी या ठिकाणी आम्ही डिस्कशन करणार आहोत. नेक्स्ट हाऊ लॉंग डज द मोटर स्पीड डिक्रीजेस. जेव्हा मोटरवरती लोड इन्क्रीज करणार आहोत आपण इंडक्शन मोटरच्या, तर किती वेळ लागेल की मोटरची स्पीड डिक्रीज होण्यासाठी, किंवा मोटर स्पीड डिक्रीज कुठपर्यंत होईल, किती लॉंग ड्युरेशन पर्यंत होईल, तर काय चेंजेस होतील नक्कीच आपण ते ह्या लेक्चर मध्ये बघणार आहोत. त्याच्यानंतर कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ इंडक्शन मोटर. नेक्स्ट तुम्ही पाहू शकता सिंक्रोनस स्पीड काय आहे, स्लिप काय रिप्रेझेंटेशन करतोय, फ्रिक्वेन्सी ऑफ इंड्युस्ड करंट ईएमएफ, इंड्युस्ड व्होल्टेज इन रोटर, रोटर रेजिस्टन्स, रोटर रिएक्टन्स, रोटर इम्पेडन्स, रोटर पॉवर फॅक्टर काय असेल, रोटर करंट, रोटर पॉवर ट्रान्सफर. क्वेश्चन्स या ठिकाणी ऍड केलेले आहेत, पाहू शकता तुम्ही. नंबर ऑफ क्वेश्चन्स ऍड केलेले आहेत. नंबर ऑफ क्वेश्चन्स या ठिकाणी ऍड केलेले आहेत. ठीक आहे. बरेच भरपूर आहेत. तुम्ही फक्त पूर्णच्या पूर्ण सिलेबस हा डेली तुमच्या समोर लाईव्ह शिकवला जाईल. बघताय तुम्ही. ठीक आहे. चला, जर पॉवर फ्लो डायग्राम कुठेही काही जरी अडचण असेल किंवा जर हा कोर्स जर तुम्हाला एनरोल करायचा असेल तर आमच्या डिप्लोमाला युट्यूब चॅनल वरती किंवा ऍप वरती तुम्हाला नंबर दिलेला आहे. त्या नंबरवर तुम्ही कॉल करू शकता किंवा मेसेज सुद्धा करू शकता. ठीक आहे विद्यार्थी मित्रांनो, धन्यवाद.